लाडक्या बहिणींना होणार पैसे वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात, लाडकी बहीण योजना पैसे कधी येतील कधी येतील, तर आज या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय लाडकी बहीण योजना पैसे वाटप करण्यासंदर्भात झालेला आहे. नागपंचमी सण लाडक्या बहिणींचा आलेला आहे आणि या सणाच्या शुभ मुहूर्तावर लाडक्या बहिणींना बोनस असेल किंवा पैसे असतील त्याचं वितरण या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. चला तर जाणून घेऊया मग आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार, कोणत्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे पडणार आणि महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना रक्षाबंधनाचं ॲडव्हान्समध्ये लाडक्या बहिणीला गिफ्ट कोणतं भेटणार, सोबतच नागपंचमी सणानिमित्त स्पेशल बोनस नेमकं काय आहे त्याच्याविषयीच्या संपूर्ण अपडेट आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनल नवीन असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण की अशा अपडेट आपण तुम्हाला सर्वात अगोदर घेऊन येत असतो. तर बघू शकता आज नागपंचमी सणानिमित्त अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी आलेलं आहे. लाडक्या बहिणीचा सण जवळ आलेला आहे, म्हणजे आज आणि उद्या 2 दिवस लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे, ते सुद्धा जिल्ह्यांच्या यादीनुसारच. कारण की बघू शकता लाडकी बहीण योजना ऑगस्ट महिन्याचे पैसे भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या. पैसे कधी येतील कशा पद्धतीने येतील या गोष्टीची लाडक्या बहिणी टक लावून वाट बघत होत्या. परंतु आज अखेर या ठिकाणी निर्णय या ठिकाणी झालेला आहे, तो म्हणजे लाडक्या बहिणींना पैसे वाटप करण्यासंदर्भात. पैसे तर भेटणारच, परंतु सोबतच रक्षाबंधनाचं विशेष गिफ्ट 1150 रुपये आणि नागपंचमी सणानिमित्त जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचा निधी 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पाठविला जाणार आहे. चला तर जाणून घेऊया एकूण रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये किती भेटणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी सर्वात अगोदर केलं जाणार आहे. तर बघू शकता सर्वात प्रथम म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि एकूण 12 जिल्ह्यांची नवीन यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे. याच नवीन यादीनुसार आजपासून तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यास सुरुवात होणार आहे. जिल्ह्यांची यादी बघण्याच्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि या नागपंचमीनिमित्त तुम्हाला 3000 रुपये अधिक 1150 रुपये असे मिळून 4150 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे तर आजपासून वितरण सुरू होण्याचा दिवस या ठिकाणी आजपासून चालू होणार आहे. 12 जिल्हे महत्त्वाचे या ठिकाणी जाहीर मुख्यमंत्र्यांनी केलेले आहे. चला तर जाणून घेऊया जिल्ह्यांची यादी. सर्वात प्रथम म्हणजे बघू शकता मित्रांनो, ऑगस्ट महिन्याचे पैसे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचा निधी लाडक्या बहिणीसाठी वितरित करण्याचा या ठिकाणी राहिला होता. काही कारणास्तव टेक्निकल अडचणी असल्यामुळे हे पैसे भेटले नव्हते, कारण की परंतु आता तसं होणार नाही. आता थेट मुख्यमंत्र्यांनी यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर नागपंचमी सणानिमित्त आनंद आणण्यासाठी हा प्रयत्न शासनाने या ठिकाणी सुरुवात केलेला आहे. चला तर बघूया आजपासून पैसे वाटपाची सुरुवात या ठिकाणी कशा पद्धतीने होणार आहे. तर आजपासून थेट पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये पाठवले जाणार आहेत, कारण की आज लाडक्या बहिणींची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे आणि रक्षाबंधन सण देखील लाडक्या बहिणीचा जवळच आलेला आहे आणि या सणाचा देखील लाडक्या बहिणींना फायदा नक्कीच होणार आहे, कारण की पैशाचं वितरणच तेवढ्या पद्धतीने केलं जाणार आहे. बघू शकता नवीन आलेल्या अपडेटनुसार मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी एकूण 3 नवीन महत्त्वपूर्ण याद्या जाहीर केलेल्या आहे, जे की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. 12 जिल्हे आणि परवा दिवशी 12 जिल्हे. म्हणजेच काय, तर सर्वात प्रथम म्हणजे आज आपण जी यादी देणार आहोत त्या यादीमध्ये जे 12 जिल्हे असतील, पहिले 12 जिल्हे, त्या 12 जिल्ह्यामध्ये आज थेट पद्धतीने पैसे या ठिकाणी वितरित केले जाणार आहेत. दुसरी यादी आपण देणार आहोत, तर या दुसऱ्या यादीमध्ये उद्या ज्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित केले जाणार आहेत त्यांचं नाव आपण त्यामध्ये तुम्हाला सांगणार आहोत. आणि तिसरी यादी 12 जिल्ह्यांची अंतिम यादी असणार आहे. या यादीमध्ये ज्या महिला राहतील, ज्या लाडक्या बहिणीचे जिल्हे राहतील, अशा लाडक्या बहिणीच्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये समाविष्ट केली जाणार आहे. चला तर जाणून घेऊया मग जिल्ह्यांची संपूर्ण यादी. त्यामुळे चालूमध्ये जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर व्हिडिओला लाईक तुम्ही लगेच करून टाकायचं आहे, कारण की आता आपण जी माहिती देणार आहोत ती तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. लाडकी बहिणीची लाडकी बहिणीची जी यादी ज्या ठिकाणी जाहीर केलेली आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनी मिळून हे यादी या ठिकाणी जाहीर केलेले आहेत आणि याच यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. तर बघू शकता आज या ठिकाणी बैठकसुद्धा या ठिकाणी नागपूरमध्ये पार पडलेली आहे. बैठक कशामुळे पार पडली, तर ज्या लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या, आमचे पैसे का येत नाहीत, आम्हाला पैसे भेटण्यास उशीर का होत आहे, असे प्रश्न ज्या लाडक्या बहिणीचे होते, अशा लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्री साहेबांनी नागपूर या ठिकाणी बैठक घेतलेली आहे आणि या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण काही निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत आणि याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर
तुम्हाला आजपासून पैसे वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी केला जाणार आहे. कारण की पैसे जर पाहिजे असतील तर वाटप झालंच पाहिजे असे या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहेत. आणि या बैठकीमध्ये आता नेमकं निर्णय कोणते झालेले आहेत लाडक्या बहिणीसाठी ते बघूया. तर बघा, पहिला निर्णय या ठिकाणी झालेला तर आहेच 3,000 रुपये लाडक्या बहिणींना द्यायचा. परंतु दुसरा निर्णय झालेला आहे 1,150 रुपये गॅसच्या सबसिडीच्या स्वरूपात लाडक्या बहिणींना बोनस द्यायचा. हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तर बघू शकता मित्रांनो, जर अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत तुम्ही अर्ज केला असेल किंवा 1,150 रुपये तुम्हाला सबसिडी पाहिजे असेल तर तुम्हाला कशा पद्धतीने काम करायचं आहे हे आपण व्हिडिओच्या पुढे बघणार आहोतच. त्याच्या अगोदर आपण जिल्ह्यांची यादी असेल किंवा बँकांची यादी असेल, या दोनही यादी आपण लक्षपूर्वक बघणार आहोत, जेणेकरून तुमचा रक्षाबंधन असेल किंवा आता येणारा सण नागपंचमी असेल अत्यंत आनंदात साजरा होईल या ठिकाणची नोंद तुम्ही घ्यायची आहे. तर बघू शकता आता अपडेट क्रमांक नवीन आलेल्या अपडेटनुसार सोबतच लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या नंतर मिळू शकता किंवा रक्षाबंधनाच्या टायमालाच म्हणू शकता 10,000 रुपयाची सिलाई मशीनसुद्धा या ठिकाणी वितरित केली जाणार आहे. आता 10,000 रुपयाची सिलाई मशीन कशा पद्धतीने भेटणार तर बघा, यासाठी अर्ज करायचा आहे. तो अर्ज कुठे करायचा, कोणत्या पद्धतीने करायचा त्याच्याविषयी माहिती आपण व्हिडिओच्या पुढे 5 मिनिटात लगेच तुम्हाला देऊन टाकणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लक्षपूर्वक बघा. कारण की लाडकी बहिणींना 3,000 रुपये भेटणार नाहीत, फक्त 3,000 रुपये तर भेटणारच रक्षाबंधनला, परंतु 10,000 रुपयाची अतिरिक्त सिलाई मशीनसुद्धा या ठिकाणी भेटणार आहे. आता बघूया आपण पहिल्या 2 याद्या. ज्या पहिल्या 2 यादीनुसार आज लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होणार आहेत, त्या 2 याद्या आपण आता या ठिकाणी जाणून घेऊया, जेणेकरून तुम्हालाही समजेल की या 2 याद्यानुसार आपल्या जिल्ह्यामध्ये पैसे कशा पद्धतीने आणि किती रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे. कारण की रक्कम आणि यादी या ठिकाणी सोबत जाहीर झालेली आहे. त्यामुळे पहिली यादी आणि दुसरी यादी दोनही याद्या अत्यंत महत्त्वपूर्ण जिल्ह्यांच्या आणि तुमच्या गावच्या यादीसुद्धा या ठिकाणी मित्रांनो आलेल्या आहेत. तर त्याही आपण जाणून घेणार आहोत. तर बघू शकता, आत्ताच मुख्यमंत्री साहेबांनी जी मोठी घोषणा केलेली आहे, या घोषणेच्या अंतर्गत आज या ठिकाणी एकूण 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरणाचं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर त्यांनी केलेलं आहे. आणि सोबतच 3 बँकेच्या नवीन याद्यासुद्धा या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत. कोणत्या बँकेमध्ये कधी पैसे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे हे देखील यामध्ये समाविष्ट केलं गेलेलं आहे. आता आपण यादीकडे वळूया. तर बघू शकता, लाडक्या बहिणींना कुपनावर सुद्धा या ठिकाणी भेटून जाणार आहेत. ह्या तुम्हाला दिवाळीच्या आसपास भेटणार आहे. त्याच्याविषयी अपडेट आपण आपल्याकडे आलेली आहे किंवा ह्या लवकर जर भेटल्या तर रक्षाबंधनालाही भेटू शकतात. त्यामुळे याच्याविषयी अपडेट आपण व्हिडिओच्या पुढे बघूया, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेतच. ती अपडेट आपण पुढे बघूया. तर बघू शकता, आता वेळापत्रक आपण जाणून घेऊया. आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार. आजपासून म्हणजे आजपासून 3 दिवसामध्ये एकूण 36 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करण्याचं वेळापत्रक या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलेलं आहे. म्हणजेच काय तर 3 दिवस 36 जिल्हे अशा पद्धतीचं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. म्हणजे आज 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे आणि परवा दिवशी 12 जिल्हे, तर अशा मिळून एकूण 36 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. 3,000 रुपये क्रेडिटेड असे मेसेज तुम्हाला आज सकाळपासून म्हणा किंवा दुपारपासून तुमच्या खात्यावर पडण्यास सुरुवात होणार आहे. तर बघू शकता मित्रांनो, वेळापत्रकानुसार आज पहिला दिवस या ठिकाणी असणार आहे. म्हणजे आज, उद्या आणि परवा दिवशी तर वितरण होणार आहे. त्यातील आज पहिला दिवस असणार आहे. आणि आज पैसे जे ते दिवसभर पैशांचं वितरण या ठिकाणी DBT माध्यमाद्वारे ट्रान्सफर केलं जाणार आहे. कारण की DBT हे माध्यम फक्त आणि फक्त लाडक्या बहिणीसाठीच तयार करण्यात आलेलं आहे, ज्या माध्यमाद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी थेट लाभाचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. बघू शकता, आत्ताची सर्वात मोठी बैठक, जेव्हा बैठक पार पडली तेव्हा या ठिकाणी पैसे वाटप करण्याची मान्यताही भेटली आहे. GRही शासनाने या ठिकाणी काढलेला आहे. आणि लाडक्या बहिणींना अखेर ज्या लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या त्या गोष्टीची म्हणजे लाडक्या बहिणींना नागपंचमी आणि रक्षाबंधनचं गिफ्ट एकत्रित देण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. आणि याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आता तुम्ही बघू शकता, लाडक्या बहिणी आज तयार राहायचं आहे. कारण की आज वितरित होणार आहे. महत्त्वाच्या बैठकीनंतर सर्वात प्रथम म्हणजे बैठक जी ती पार पडलेली आहेच, त्याच्यानंतर मोठा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. रक्कम ठरवण्यात आलेली आहे, ती म्हणजे 3,000 रुपये. त्याच्यानंतर आजपासून पैसे वाटप होण्याचाही या ठिकाणी यादीचं जाहीर झालेली आहे. नवीन यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे. आणि 12 जिल्हे जे की आपण आता लगेच बघणार आहोत, कुठल्याही पद्धतीचा उशीर न करता थेट 12 जिल्ह्यांचं नाव तुम्हाला आज मी सांगणार आहे, ज्या जिल्ह्यामध्ये आज थेट पद्धतीने या ठिकाणी पैसे जमा होतील. कारण की लाडकी बहीण योजना सर्वात अगोदर लाभाचं वितरण या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार वितरण या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आता त्यांनी आदेश कशामुळे दिले आहेत की लाडकी बहिणींना पैसे भेटण्यास दरवेळेस थोडा उशीर होत असतो, त्यामुळे या ठिकाणी
आहेत त्यांनी थेट आदेश या ठिकाणी जाहीर केलेले आहेत आणि याच आदेशाच्या पार्श्वभूमीवर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. नवीन आदेश या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांचे आलेले आहेतच. आणि आता बघूया आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार. तर बघू शकता लाडकी बहीण योजना 3,000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत, कारण की आता उशीर नाही, आता थेट लाभाचं किंवा निधीचं वितरण या ठिकाणी होणार आहे. आज 12 जिल्ह्यांची यादी आपण लगेच पुढे बघणार आहोत. उद्या 12 जिल्हे, परवा दिवशी 12 जिल्हे, ही गोष्ट तुम्हाला समजलेली आहेच. त्याला जर वळूया आपण महत्त्वपूर्ण अपडेटकडे. तर जर तुम्हाला 3 जिल्ह्यांची यादी बघायची असेल तर व्हिडिओला चालूमध्ये लगेच लाईक करा. आपण लगेच ती यादी तुम्हाला देणार आहोत, कारण की 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करण्याचा अनोखा उपक्रम या ठिकाणी राबविण्यात आलेला आहे. आणि या कारणास्तव सर्वात प्रथम म्हणजे आत्ताच नवीन GR या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आणि या नवीन GRनुसारच तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जे ते ट्रान्सफर केले जाणार आहे. GRपेक्षा वेगळं काही केलं जाऊ शकतं का? तर हो मित्रांनो, त्याच्याविषयी अपडेट आपल्याकडे आलेले आहेतच. तर सर्वात प्रथम म्हणजे GR या ठिकाणी जाहीर झालेला आहे. मे असेल, जून असेल, जुलै असेल किंवा ऑगस्ट महिना असेल, तर प्रत्येक महिन्याच्या निधी या ठिकाणी लाडक्या बहिणींना DBT माध्यमाद्वारे वितरित करा, असा या ठिकाणी GR जाहीर केला. आणि त्याच्यानंतर आजपासून लगेच आता या ठिकाणी सुरुवातसुद्धा झालेली आहे. 17 जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोत. लक्षपूर्वक बघा, आपण जी यादी तुम्हाला सांगणार आहोतच, कारण की सन्मान बहिणीचा आणि भेटभावाची या ठिकाणी उद्दिष्ट या ठिकाणी तयार झालेलं आहे. तर बघू शकता आज दुपारपासून या ठिकाणी पैशांचं वितरण DBT माध्यमाद्वारे केलं जाणार आहे, कारण की DBTचं बटन या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी थेट पद्धतीने दाबलेलं आहे. DBTचं बटन दाबलं म्हणजे काय, तर पैसे ट्रान्सफर करण्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. पैसे ट्रान्सफर तुमच्या थेट बँक खात्यामध्ये या ठिकाणी पाठविले जाणार आहेत. यादीनुसार सुद्धाच पैशाचं वितरण या ठिकाणी होणार आहे. यादीमध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल केला जाणार नाही. आपण जी यादी तुम्हाला देणार आहोत त्याच यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये किंवा तुमच्या बँक अकाउंटमध्ये या ठिकाणी पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. बघा, आज बहिणींची अखेर प्रतीक्षा संपली, नवीन घोषणा झाली आणि या नवीन घोषणेनुसार लाडक्या बहिणीच्या मुलांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी या ठिकाणी पैशांचं वितरण या ठिकाणी आजपासून सुरू होतं आहे. आणि यामध्ये महत्त्वपूर्ण पहिलाच निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, तो म्हणजे जर मागील महिन्याचे पैसे जून असेल, जुलै असेल, ऑगस्ट असेल किंवा इतर मे महिना असेल, तर प्रत्येक महिन्याचा निधी मिळून प्रत्येक महिन्याचे पैसे सोबत वाटप करण्याचा निर्णय या ठिकाणी मंजूर झालेला आहे. म्हणजे 6,000 रुपये जरी रक्कम म्हणजे थकलेली असेल तरी ते 6,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी ट्रान्सफर केले जाणार आहेत. बघू शकता महत्त्वाचे अपडेट. आता बघूया आपण जिल्ह्यांची यादी. ज्या जिल्ह्यामध्ये महिलांसाठी खुशखबर आलेली आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा पैसे वाटप करण्याचा निर्णय झालेला आहे, अशा जिल्ह्यांची यादी आपण आता थेट पद्धतीने बघणार आहोत, कुठल्याही पद्धतीचा उशीर न करता. यातील 12 जिल्हे ठिकाणी पहिले 12 जिल्हे आपण या ठिकाणी जाहीर झालेले आहेत. त्यासाठी तुम्ही KYC केली नसेल तर KYC करून घ्या, कारण की जिल्ह्यांची यादी आलेली आहे. म्हणजे काय, तर ज्या लाडक्या बहिणी KYC केली आहे अशाच लाडक्या बहिणी या ठिकाणी पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. बघू शकता मित्रांनो, ज्या बैठकीमध्ये 2 याद्या जाहीर केलेल्या आहेत, पहिली यादी आणि दुसरी यादी. पहिली असणार आहे बँकांची यादी, दुसरी असणार आहे जिल्ह्यांची यादी आणि याच यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. कारण की आता उशीर नाही, आता थेट निधीचं वितरण या ठिकाणी तुमच्या बँकमध्ये पाठवण्यात यावं असं उद्दिष्ट या ठिकाणी केलेलं आहे. आणि आज तुम्हाला पडणार आहेत 3,000 रुपये जमा झाल्याचे SMS. तर बघू शकता मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय लाडक्या बहिणीसाठी नक्कीच महत्त्वाचा ठरणार आहे, कारण की आज अखेर लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपत आहे. आणि ही प्रतीक्षा संपली म्हणजे काय, तर तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा होण्याची सुरुवात या ठिकाणी थेट पद्धतीने झालेली आहे. तर बघू शकता मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्व बँकांनाही आदेश दिलेले आहेत मुख्यमंत्री साहेबांनी. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे DBT संघ, जो DBT संघ पैसे वाटप करत असतो त्यांना सुद्धा या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहेत. आणि प्रमुख शासकीय खाजगी बँका असतील तर अशा बँकांना सुद्धा या ठिकाणी बँकेची पहिली यादी जाहीर झालेली आहे, ज्या गव्हर्नमेंटच्या शासकीय बँका आहेत. अगोदर आपण बँकांची यादी बघूया आणि त्याच्यानंतर लगेच जिल्ह्यांच्या यादीकडे आपण वळूया. तर पहिली यादी आलेली आहे गव्हर्नमेंटच्या शासकीय बँका. ज्या शासकीय बँका आहेत अशा बँकेमध्ये सर्वात प्रथम म्हणजे आज या ठिकाणी लाभाचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक या ठिकाणी पहिल्या दिवशी वितरण होणार आहे. उद्या वितरण होणार आहे HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक. परवा दिवशी वितरण होणार आहे तिसऱ्या दिवसार IDFC फर्स्ट बँक, EU स्मॉल फायनान्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आणि एअरटेल पेमेंट्स बँक. परवाच्या बँकमध्ये वितरण केलं जाणार आहे. आता बघूया आपण थेट या ठिकाणी जिल्ह्यांची यादी. ज्या जिल्ह्यांच्या यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे. तर बघा,
आज दिवस आहे पहिला आणि पहिल्या दिवशी वितरण होणार आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी. त्याच्यानंतर जालन्यामध्ये त्याच्या पुढील जिल्हा असणार आहे परभणी. त्याच्यानंतर असणार आहे हिंगोली. त्याच्या पुढील जिल्हे आज वितरण होणाऱ्यामध्ये समावेश असणार आहेत नांदेड, बीड, लातूर, धाराशिव. त्याच्या पुढील जिल्हे असणार आहेत नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव. या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे. उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये तर बघू शकता उद्या वितरण होणार आहे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी. परवा दिवशी वितरण होणार आहे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे या ठिकाणी. परवा दिवशी पैशाचं वितरण होणार आहे मुंबई शहर, मुंबई उपनगर. उद्याच परीक्षा वितरण होणार आहे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि महत्त्वाचं म्हणजे इतर जे जिल्हे असतील त्या जिल्ह्यामध्ये परवा दिवशी पैशाचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. त्या जिल्ह्यांचंही नाव आपण बघूया. तर यामध्ये समावेश असणार आहे इतर जिल्ह्यांचं ज्या जिल्हे राहतील असे या ठिकाणी. त्यामध्ये असणार आहे गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, भिवंडी, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर. तर परवा दिवशी या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो 3 या ठिकाणी आपण तुम्हाला जाहीर दिलेल्या आहेत. प्रत्येक यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैशांचं वितरण केलं जाणार आहे कुठल्याही पद्धतीचा उशीर न करता. त्यामुळे आज दुपारपासून तुम्ही लाडक्या बहिणींनी तयार राहायचं आहे मोबाईल घेऊन, कारण की मोबाईलमध्ये या ठिकाणी SMS या ठिकाणी आता पडण्यास सुरुवात होणार आहे. आणि सोबतच लाडक्या बहिणींना काही महत्त्वाचे फ्री गिफ्टसुद्धा या ठिकाणी भेटणार आहेत. जर अन्नपूर्णा योजनेअंतर्गत अर्ज केला असेल तर मोफत गॅसची टाकी जी आहे तुम्हाला भेटणार आहे 1150 रुपयाची सबसिडी त्यामागे. आणि जर बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत अर्ज केला असेल तर 30 प्रकारचे नवीन भांडी संच त्या ठिकाणी तुम्हाला वितरित केले जाणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे नवीन अपडेटही येत आहे. सौर ऊर्जेवरची चूल त्याच्याविषयी ऑफिशियल अपडेट आलेले नाहीत, परंतु जी सूत्रांद्वारे आपल्याकडे आतापर्यंत जी माहिती पोहोचलेली आहे अशा माहितीनुसार आपण तुम्हाला भांडी योजना असेल किंवा गॅस टाकी योजना असेल ती सुरू होता क्षणी या ठिकाणी तुम्हाला आपण देणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहिणींना गिफ्टसुद्धा काही भेटणार आहेत. मग त्यामध्ये टॉवेल असेल, बल्ब असेल, चादर असेल, छत्री असेल किंवा इतर गोष्टी असतील तर या गोष्टीचं तुम्हाला लवकरच भेटू शकतात मित्रांनो. याच्याविषयी देखील आपण अपडेट पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये देणार आहोतच. आणि पैसे भेटले नसतील तर काळजी करू नका. काही कारण असतात पैसे न भेटण्यासाठी, जसे की पडताळणी सुरू असेल किंवा इतर गोष्टी असतील तर अशा गोष्टी असतात, कारण असतात त्या ठिकाणी. त्यामुळे काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. आपण तुमच्यासाठी दररोज नवीन अपडेट या ठिकाणी घेऊन येत असतो. प्रत्येक अपडेट तुमच्यासाठी असते. त्यामुळे चॅनल नवीन आलेला असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण परत पुन्हा एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.